हॅलो फ्रेंड, मित्रांनो, तुम्ही ज्या बॅचची आतुरतेने वाट बघत होता ती बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे. त्या बॅचमध्ये आपण काय काय घेणार आहे, ती बॅच कशी असेल ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे. ती बघत असताना अगोदर तुम्हाला एक दुसरी माहिती सांगत आहे मी. कोणती माहिती? की तुम्हाला ALPचा अभ्यास करायचा असेल तर ही व्हिडिओ पूर्ण बघा पहिल्यांदा. पण ALPची एक्झाम कोण देऊ शकतं हे पहिल्यांदा मी सांगतो, कारण तुम्ही व्हिडिओ बघायला सुरुवात करचाल, व्हिडिओ बघून पूर्ण होईल आणि त्यानंतर मात्र तुम्हाला समजेल की आपण एलिजिबल नाही. तर अशा मुलांचा उगाच टाइम जायला नको. त्यामुळे पहिल्यांदा मी हे क्लिअर करतो की असिस्टंट लोको पायलट म्हणजे ALPची एक्झाम कोण देऊ शकतं हे परफेक्ट मी सांगतो इथं. ठीक आहे. कारण काय की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणार आणि परत म्हणणार सर माझं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि मला वाटलं की मी असेल एलिजिबल म्हणून मी व्हिडिओ बघत बसलो. तर मी तर सांगितल्यानंतर कोण एलिजिबल आहे बाकीच्यांनी लगेच कल्टी मारायची. का कल्टी मारायची? तर तुम्ही जर एलिजिबल नाही तर उगाच वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे. आणि ज्याला खरंच ALP व्हायचं आहे, प्रॉपर अभ्यास करायचा आहे, त्यांनी ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि मग ठरवा की बॅच लावायची गरज आहे की नाही. ठीक आहे मित्रांनो. बघा आता पहिल्यांदा एज लिमिट बघा. पहिल्यांदा 30 वर्ष एज लिमिट आहे. जर तुमचं वय 30 वर्षापेक्षा जास्त असेल, ओपन आणि EWS मध्ये असाल तर तुम्ही इलिजिबल नाही. ठीक आहे. OBC असाल तर +3 वर्ष माहित आहे आणि SC ST असाल तर +5 वर्ष. ठीक आहे. ही OBC. ठीक आहे. 2-3 गोष्टी मी सांगणार आहे फक्त यामध्ये की इलिजिबल आहे की नाही, कारण तुम्ही उगाच व्हिडिओ बघत बसणार आणि त्यानंतर मग तुम्हाला समजणार त्या गोष्टी. ठीक आहे. चष्मा अजिबात चालत नाही. डोळे 6x6 लागतात. जर 6x6 डोळे असतील तरच ALPचा अभ्यास करा, अन्यथा तुमचं एज्युकेशन आणि वय बसत असेल तरीही ALPचा अभ्यास करू नका, कारण मी डायरेक्ट आणि क्लिअर बोलणारा व्यक्ती आहे. ठीक आहे. फसवायचं, काहीतरी खोटं सांगायचं ह्या गोष्टी जमत नाही. जी आहे ती क्लिअर कट. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिक्षण. ठीक आहे. वय सांगितलं, चष्मा नको आहे आणि शिक्षण या व्यतिरिक्त काय असेल तर टेन्शन नाही. पण ह्या गोष्टी असतील तर अजिबात सोडून जावा आताच. ठीक आहे. बघा आता शिक्षणाच्या बाबतीत मी इथं बनवलेली आहे. तुमचा ITI झाला असेल तर ITI झाला असेल तर या 15 ट्रेड पैकी तुमचा एक ट्रेड असेल तर तुम्ही, खालचा ट्रेड दिसत नव्हता म्हणून गेलं, 15 ट्रेड पैकी तुमचा एक ट्रेड असेल कोणताही तर तुम्ही ALPची एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुमचा ITIचा कोणता ट्रेड असेल तर तुम्ही ALPची एक्झाम देऊ शकत नाही. क्लिअर कट. बघत असाल व्हिडिओ. या ट्रेडमध्ये तुमचा ट्रेड नसेल, कल्टी मारा. फायदा नाही व्हिडिओ बघून, पुढच्या गोष्टी बघून फायदा नाही की आपण एलिजिबलच नाही, फॉर्मच भरू शकत नाही. बरोबर. आता दुसरं राहिलं डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग. जर तुमचा डिप्लोमा झाला असेल पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंगची डिग्री, बरोबर, इंजिनिअरिंगची डिग्री किंवा बीटेक, बरोबर, बीटेक, MTech, BE, ME हे तुमचं झालं असेल डिप्लोमा डिग्री म्हणजे BE, BTech, ME, MTech, तर त्यामध्ये या 5 ब्रँच मधील तुमची ब्रँच असेल तर तुम्ही अभ्यास करायला हरकत नाही, एक्झाम द्यायला काहीही प्रॉब्लेम नाही. पहिली ब्रँच मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन आणि लास्ट आहे ऑटोमोबाईल. या 5 ब्रँच पैकी तुमची जर ब्रँच असेल डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगची, BE, BTechची, तर तुम्ही ALP साठी इलिजिबल आहात. या व्यतिरिक्त तुमची कोणतीही ब्रँच असेल तर तुम्ही इलिजिबल नाही. जसं की सिव्हिल इलिजिबल नाही, कम्प्युटर इलिजिबल नाही, IT इलिजिबल नाही. अशा ज्या पण बाकीच्या ब्रँच असतील त्या इलिजिबल नाही. माझी ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन.
माझी ही ब्रँच होती आणि ह्या ब्रँचमधून मी फॉर्म म्हणजे ही ब्रँच असल्यामुळे मला ALPचा फॉर्म भरता आला आणि मी सिलेक्ट झालोय. ठीक आहे मित्रांनो. आता इथपर्यंत तुम्हाला क्लिअर कट सांगितलं. हे सांगण्याचा उद्देश म्हणसाल सर तुम्ही बॅच विषयी माहिती सांगणार आणि हे का सांगितलं. बॅच कोण लावणार, जे ALPची एक्झाम देऊ शकतील त्याच्यातलीच. तर तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे की मी फॉर्म भरू शकतो का, तिथून पुढे मग ते प्रोसिजर. बरोबर. आता आपण एक्झॅक्ट बॅचला सुरुवात करू. ब्रँच बघितली. आता मी ट्रेड एकदा परत ITIचं दाखवतो, जेणेकरून तुम्ही बघितलं नसतील तर बघून घ्या, फोटो काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट निघत नसेल तर फोटो वगैरे काढून घ्या दुसऱ्या मोबाईलनं, जेणेकरून तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल की ALP साठी ITIचे हे ट्रेड चालतात. ITIचे या व्यतिरिक्त कोणता ट्रेड असेल तर तुम्ही ALPचा अभ्यास करू शकत नाही किंवा करू नका. मग तुम्ही फोकस करा टेक्निशियन ग्रेड 3. टेक्निशियन ग्रेड 3 त्याची बॅच आपली सुरू होणार आहे. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त तुमची अप्रेंटिस ITI प्लस अप्रेंटिस झाले असेल तर ग्रुप D. काय डाऊट तुम्हाला. आता आपण मूळ मुद्द्यावरती येऊ. बघा नेक्स्ट, आता पुढचं नेक्स्ट बॅच बद्दल माहिती. ठीक आहे. पहिलं क्लिअर कट हा डिजिटल बोर्ड आहे, याच्यावरतीच आपले सर्व लेक्चर होतील, व्हाईट बोर्डवरती नाही. आणि आपली डिजिटल बोर्ड वरती पहिलीच बॅच लॉन्च होत आहे. त्यामुळे मलाही उत्सुकता आहे, तुम्हालाही उत्सुकता आहे आणि एकदम बेसिक पासून मला शिकवायचं आहे. एकदम बेसिक 10वीच्या मुलालाही समजलं पाहिजे. बरेच जण म्हणतात सर माझं गणित कच्चं आहे, माझं हे मी ह्याच्या आधी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला नाही. तर त्या मुलांसाठी माझी बॅच केल्यानंतर तुम्हाला कोणतीही बॅच करायची गरज लागणार नाही. आणि तुम्ही अगोदर काही अभ्यास केला नसेल, कोणतीही बॅच केली नसेल, तरीही तुम्हाला माझं प्रत्येक लेक्चर प्रत्येक प्रश्न समजणार म्हणजे समजणार. ठीक आहे मित्रांनो. बघा संपूर्ण बॅच डिजिटल बोर्डवर असेल, परफेक्ट एकदम प्रश्न PDF वगैरे PPTच्या साह्याने. ठीक आहे. दुसरं बॅचचे सर्व जे पण सब्जेक्ट असतील, गणित बुद्धिमत्ता, बरोबर, गणित बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान असेल, सर्व सब्जेक्ट मी स्वतः घेणार आहे. आणि ज्यांनी व्हाईट बोर्डवरची पण माझी बॅच केली असेल, ज्यामध्ये 1-2 टॉपिक आपले राहिले होते, तसं यात क्लिअर होऊन जाईल ते टॉपिक परफेक्ट पहिल्यापासून सगळं. तर त्यांना बघितले असेल तर त्यांना माहीत असेल की माझं शिकवणं कसं आहे. आणि यावेळी पण विज्ञान पण मीच घेणार आहे. आणि मी शिकवताना डाऊट नावाचा प्रश्न राहत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पूर्ण बॅच ही एक्झाम रेल्वेला पडलेले प्रश्न कसे पडले, त्याचा पॅटर्न कसा आहे हे बघून शिकवलं जाईल. कारण आपण फक्त रेल्वेला शिकवतो, तुम्हाला माहिती आहे, रेल्वे एक्झामला. त्यामुळं सरळ सेवेचा उचलायचा, बाकीच्यांसारखं पोलीस भरतीच उचला, इकडचं उचला आणि मग तेच रेल्वेला म्हणून द्या, किंवा पोलीस भरती रेल्वे एकत्रच बसून शिकवा, असल्या गोष्टी करत नाही. रेल्वे आणि रेल्वे, महाराष्ट्रातली मुलं रेल्वे सिलेक्ट करण्याचं हे मुख्य ध्येय आहे आपलं, आणि ते साध्य करणार म्हणजे करणार. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट, बॅच पूर्ण मराठी भाषेत असेल. आपल्या बॅचेस मराठी भाषेत आहेत. हिंदी इंग्लिश वाल्यांनी किंवा हिंदी इंग्लिश मधून कुणी अभ्यास करत असेल तर त्यांनी कल्टी मारली तर चालते, कारण आपल्याला मराठीतूनच मटेरियल निर्माण करायचे, बॅचेस मराठीतून, आणि मराठीतूनच अभ्यास करून पोरं सिलेक्ट करायचे. त्याला ऑप्शनल इंग्लिश पुढे असू शकतो. ठीक आहे, इंग्लिश मिडियममुळे. पण सध्या आपण पूर्ण मराठी भाषेत बॅच घेतोय. ठीक आहे. इंग्लिश शब्दाची जिथं आवश्यकता असेल, म्हणजे काही शब्द हे मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये सांगितलं जातात, जसे टॉपिकची नावं असतील, जे पॉईंट असतील विज्ञानचं वगैरे, बल इंग्लिशमध्ये काय म्हणतात, फोर्स, मग ते बल ब्रॅकेटमध्ये फोर्स वगैरे असं लिहून इंग्लिशमध्ये पण ज्या गोष्टी असतील ते सांगितलं जाईल, पण शिकवलं जाईल मराठीतूनच पूर्ण. ठीक आहे मित्रांनो. इथपर्यंत काय डाऊट तुम्हाला. नेक्स्ट आहे चौथा, बॅचची किंमत. बॅचची किंमत आपली 999 आहे. ठीक आहे मित्रांनो. यामध्ये आपण सर्व बॅच घेतोय पूर्ण, लक्षात घ्या. आणि बाकीच्यांसारखं 400ला 500ला विकायची आणि त्यामधून आउटपुट काहीच नाही असं नाही. आपलं आउटपुट प्रॉपर भेटणार. त्या आउटपुटचं पण मी तुम्हाला पुढे दाखवतो, त्या आउटपुटचं, कारण मी ते सेंटेन्स टाकलेलं आहे यामध्ये. नेक्स्ट. ठीक आहे. आणि त्यामध्ये पण कोणाचा पैशाचा प्रॉब्लेम असेल तर 20-30% आपण रक्कम नक्की त्याची कमी करू. ठीक आहे. आणि या नंबरवर मेसेज करा बॅच घेताना की सर मला कुपन कोड पाहिजे, मी एवढं पैसे भरू शकत नाही, तर त्याचे पण 200-300 रुपये आपण नक्की कमी करणार आहे. त्या पैशापायी बॅच घेता आली नाही असं होणार नाही, तेच इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. मराठी मुलगा रेल्वेत सिलेक्ट झाला पाहिजे, हा मुद्दा आहे आपला. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट, बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाची राहील. आता इथं 1 वर्षाची व्हॅलिडिटी राहील. बऱ्याच जणांना प्रश्न आहे की सर
बॅच आपली 1 वर्ष चालणार का? नाही. बॅच आपली 4 ते 4.5 महिन्यात 4-4.5 महिन्यात कव्हर होईल. ठीक आहे. तिथून पुढे तुम्हाला 6-7-8 महिने वेळ भेटेल की ती बॅच परत लेक्चर बघण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, ती लेक्चर तुम्ही परत बघू शकता माझी. त्यासाठी 1 वर्षाची व्हॅलिडिटी दिलेली आहे. म्हणजे बॅच आपली 4 महिन्यात जरी संपली किंवा 4-5 महिन्यात, तर तिथून पुढे तुम्ही ते अजून 1 वर्ष संपेपर्यंत ते लेक्चर पुन्हा रिपीट बघू शकता. तुम्हाला एखादा डाऊट आला प्रश्न सोडवताना, चला हे लेक्चर परत बघू आपण, हा चॅप्टर आपण परत बघू, तर बघू शकता. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे व्हॅलिडिटी 1 वर्षाची पूर्ण असेल. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट प्रिव्हियस तर जास्त झालेलं आहे. ठीक आहे. ओके ठीक आहे. 6वा पॉइंट महत्वाचा होता आणि तोच पॉइंट नेमका कट झालेला आहे. तर पॉइंट असा आहे की बॅच अगदी बेसिक पासून असेल, पूर्ण नवीन मुलांना समजेल अशा पद्धतीने. बेसिक पासून म्हणजे बऱ्याच जणांना पहिले तर स्टार्टिंगची लेक्चर आपण गुणाकार भागाकार सुद्धा थोडक्यात शिकवणार आहे 1 लेक्चरमध्ये. आता तुम्ही म्हणसाल सर आमचं एवढं झालेलं आहे, पूर्ण आमची इंजिनिअरिंग झालेली आहे आणि तुम्ही गुणाकार भागाकार शिकवताय, ते लेक्चर तुम्ही एक स्किप करून टाका. आता मला तर शिकवताना सर्वांना सोबत घेऊन शिकवायचे, कारण हे एज्युकेशन इथं ITI पण आहे, बरोबर, ITI पण आहे, डिप्लोमा पण आहे आणि इंजिनिअरिंग पण आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या मुलांना जर येत असेल ते, तर ITIच्या मुलांना येत नसेल तर साहजिकच आहे मला त्यांना पण घेऊन जायचे. त्यामुळे मी लेक्चर घेताना ॲज अ 10th मुलगा आहे आणि त्याला समजलं पाहिजे अशा पद्धतीने शिकवेल. याचा उद्देश एक आहे की तुमच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला तिथं त्या बरोबर त्या बेसिक कन्सेप्ट आठवून ते पटकन सुटतं. ठीक आहे. त्यामुळे त्याचा उद्देश तो आहे आपला. त्यामुळे तुम्ही हे डोक्यातून काढून टाका. बऱ्याच जणांचे मेसेज येतात की सर माझं गणित कच्चं आहे, किंवा सर मी अगोदर 5-6 वर्ष झालं मी एज्युकेशन कंप्लीट करून मला जमेल का किंवा समजेल का, किंवा सर मी अजून कुठं क्लास वगैरे लावले नाही, तर हे क्लास बेसिक पासून आहेत का. बेसिक पासूनच हा क्लास केल्यानंतर ALP साठी तुम्हाला या गणित बुद्धिमत्ता विज्ञान असेल यासाठी कोणताही क्लास करायची गरज लागणार नाही, हे गॅरंटीड सांगतो. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा 7वा पॉइंट. ठीक आहे. आपली बॅच रेकॉर्डेड असेल. आता रोज सकाळी 10 वाजता लेक्चर अपलोड केली जाईल. ठीक आहे. किती वाजता? 10 वाजता. रेकॉर्डेडचं 2 उद्देश आहेत. पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते कधीही बघू शकता. ठीक आहे. तुमच्या वेळेनुसार कधी बघू शकता. आणि दुसरं म्हणजे मला ड्युटीमुळे लाईव्ह लेक्चर घ्यायला कंटिन्यू जमत नाही. आज मी सकाळी असेल तर संध्याकाळी ड्युटी गेलो तर परवा दिवशी येईल मी. मग उद्या कोण लाईव्ह घेणार, उद्या कोण शिकवणार, तो गॅप पडतो. आणि तुम्हाला माहित आहे, पहिले लेक्चर ज्यांनी बघितलं त्यांना पण माहित असेल की मी एवढं बेसिक पासून एवढं क्लिअर कट शिकवतो की ते डाऊट नावाचा प्रकारच राहत नाही. आणि जर त्यातून राहिलं तर मग आपण लाईव्ह लेक्चर अधूनमधून कंडक्ट त्यासाठी करू, की एखादा डाऊट असेल, काही एक 4-5 प्रश्नाचं डाऊट आले, 8-10 प्रश्न, तर आपण ते लाईव्ह एक टायमिंग देऊन त्या टायमिंगला ते आपण ते करू, लाईव्ह घेऊन सांगू. ठीक आहे मित्रांनो. पण तसा गरज लागत नाही. आपण क्लिअर कट आणि डिजिटल बरोबर शिकवताना तर अजून आपल्याला परफेक्ट येणार आहे शिकवता. ठीक आहे मित्रांनो. बॅच रेकॉर्डेड असेल तरी बरोबर अशा पद्धतीने शिकवेल. बेसिक पासून एकदम डाऊट राहणार नाही अजिबात आपला. ठीक आहे. आता पुढे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला बॅच विषय माहिती समजणार नाही किंवा क्लिअर कट कळणार नाही. ठीक आहे. कारण पुढे पुढे गेल्यावर कळेल की अरे खरंच पूर्ण व्हिडिओ बघायला पाहिजे होती. जर मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केल्यास, हा पॉइंट मी तुम्हाला म्हटलेला, तुमची रेल्वे ALP ची CBT 1 निघाली नाही तर तुमचे पैसे रिटर्न करेल. असे कोण गॅरंटी देत नाही. मी गॅरंटी देतोय पैसे रिटर्न करेल. का गॅरंटी देत असेल? कारण मी फक्त रेल्वेला शिकवतोय आणि स्वतः पण ALP आहे, म्हणून ALP ची गॅरंटी देतोय. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणताल मग सर CBT 1 म्हणताय, CBT 2 चं काय बोलले नाही तुम्ही, लगेच प्रश्न मनात आला असेल.
ही बॅच CBT 1ला प्रॉपर धरून आहे. कारण यात शिकवताना आपण गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान, जीके आणि करंट, आता ह्याचं पण जीके आणि करंटचं मी सांगतो डिटेल, हे सब्जेक्ट घेत असल्यामुळे CBT 2ला कोणते सब्जेक्ट आहेत? गणित, बुद्धिमत्ता आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा सब्जेक्ट आहे. ज्यांनी सिलेबस बघितला असेल याच्या पुढे व्हिडिओ आपण ते घेणारच आहे. म्हणून बॅच पूर्ण बघा म्हटलं, तुम्हाला क्लिअर कट कळेल की बॅच कुठनं सुरुवात होईल, बॅचमध्ये काय काय घेतलं जाईल, सर्व समजून जाईल. ठीक आहे. तर हा बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा 50 मार्काला सब्जेक्ट आहे. तो तर या बॅचमध्ये नाही, कारण CBT 1चा विचार करून शिकवतोय आपण. त्यामुळे CBT 2ची गॅरंटी मी कशी देऊ? CBT 2 मध्ये गणित 25 मार्कला आहे, बुद्धिमत्ता 25 मार्कला आहे. ह्या 50 मार्कासाठीही तुम्हाला दुसरं काय करायची गरज लागणार नाही. या बॅचमध्ये CBT 1चं पण गणित बुद्धिमत्ता आणि CBT 2चं पार्ट एचं पण गणित बुद्धिमत्ता कव्हर होऊन जाणार आहे. याची बॅच आपण सेपरेट घेणार आहे. ही बॅच संपल्यानंतर, ही बॅच सरासरी 3-4 महिने गेल्यानंतर, त्यानंतर तुमची एक्झाम येईल किंवा CBT 1ची किंवा झाल्यानंतर किंवा अगोदर असेल तेव्हा आपण ती बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगची बॅच सुरू करणार आहे 50 मार्काची. कारण त्याची खूप गरज आहे. मराठीतून कोण शिकवत नाही, माहीत नाही सर, खूप प्रॉब्लेम आहे. आपण पुस्तक आणलेलं आहे, पुस्तकाला सुद्धा मागणी वाढलेली आहे आपल्या. त्यामध्ये पण अजून ॲडिशन करायची परत पुढे, त्यामध्ये पण प्रश्नपत्रिका टाकून पुस्तक मोठं करायचं. ठीक आहे, जसा वेळ भेटेल तसं चाललंय. किती म्हणजे जशा जशा पुढून तुमचा रिस्पॉन्स येतोय, जसं जसं तुमच्याकडून मागण्या येत आहेत तसं तसं माझं प्रयत्न सुरू आहेत पूर्णपणे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. आता CBT 1चं, आता मग तुम्ही म्हणसाल सर माझी CBT 1 निघाली नाही, उद्या परत पेपर झाल्यावर आन्सर की आल्यावर रिझल्ट लागला, CBT 1 निघाला नाही, पैसे रिटर्न द्या. हे फक्त कोणत्या गोष्टी भेटतील? मी शिकवल्यामधलं काही पडलं नाही किंवा म्हणजे 75 मार्कापैकी असं 75 मार्कापैकी सर तुम्ही शिकवलेलं 30 मार्काचं पडलं, म्हणजे तुमचा पॅटर्न जो होता, जे एक्झाम गणित बुद्धीमध्ये जे टाईप घेतलं होतं सर ते 30 मार्काचंच पडलं, मग आम्ही कसं पास व्हायचं? असं असेल तर 100% देईल. असं होणार नाही मला माहिती आहे, म्हणून तर मी गॅरंटी देतोय. कारण बुद्धिमत्ता तर 25 पैकी, आता CBT 1चा पॅटर्न मी सांगतो. ठीक आहे, हे पुढे मी सांगतो तो पॅटर्न CBT 1, कारण आपण लेक्चर घ्या CBT 1चा पॅटर्न त्यापैकी किती मार्काला येऊ शकतं, कसं येऊ शकतं. कारण मी सरळ सरळ सांगणार, मी असं अजिबात नाही बोलणार 75 पैकी 75 मार्काचं आपलं होईल असं कोणच सांगणार नाही आणि होणारही नाही. आणि जे एखादा बोलला खोटा तर ते त्याच्यापाशी, आपल्याला काय माहित नाही. ठीक आहे. दुसरं कारण याचा मी पैशाचं रिटर्नचं का बोललो मित्रांनो, कारण मी 2024चा पॅटर्न बघितलाय, 25चा पॅटर्न बघितलाय. पूर्ण पॅटर्न बघून मी शिकवतोय काय टाईप येत आहेत, कशा प्रकारचे येत आहेत. आणि फक्त मी ALPचा टाईप बघत नाही, हे पण लक्षात घ्या बरं का. उद्या तुम्हाला एखादा प्रश्न मी शिकवताना दुसऱ्या एक्झामचा सापडला, NTPC ग्रुप D टेक्निशियन, अरे ही तर बॅच ALPची आहे, सरांनी NTPCचा प्रश्न PYQ कसा घेतलेला आहे इथं? कारण की त्या एक्झामला पडलाय, म्हणजे तो पण रेल्वेलाच पडलेला आहे. आणि तो प्रश्न ALPला का पडणार नाही उद्या? तुम्ही बघा ना, ALPचा प्रश्न टेक्निशियनला पडतो त्या पॅटर्नचा, टेक्निशियनचा ग्रुप Dला तो चॅप्टर जर असला, समजा ग्रुप Dला पण तोच आहे, ALPचा तोच चॅप्टर असेल तर प्रश्न पडू शकतात त्या टाईपचं. मग तो प्रश्न एखादा दिसला तुम्हाला ह्या बॅचमध्ये, वेगळं वाटायसारखं काय नाही, तो टाईप घेण्यासाठी मी तो घेतलाय. बरोबर, जरी ALPला तो पॅटर्न पडला नसेल तो टाईप, तर तो NTPCला पडलेला आहे, उद्या तो ALPला का नाही पडणार? किंवा टेक्निशियनला पडलेला ALPला का नाही पडणार? जर मग तो मी टाईप नाही घेतला, उद्या तो टाईप पडला, तर तुम्ही काय म्हणणार? सर तुम्ही हा टाईप घेतलाच नव्हता, हा एक्झामला पडला होता सर. मग मी म्हणणार ते तर NTPCच्या बॅचमध्ये घेतलं होतं. तर असं होता कामा नये. रेल्वे एक्झामचं ह्या एक्झामचा प्रश्न त्या एक्झाममध्ये, त्या एक्झामचा प्रश्न त्या एक्झाममध्ये, म्हणजे तो पॅटर्न, एक्झाम पॅटर्न, तो टाईप रिपीट होत असतो. ठीक आहे. त्यामुळे ते आपण सर्व बघून शिकवत आहे, त्यामुळे आपल्याला माहीत आहे ती कितीपर्यंत काय होऊ शकतं. ठीक आहे मित्रांनो. बघा आता नेक्स्ट 10वा जे पण लेक्चर होईल त्याची PPT PDF तुम्हाला ॲपमध्ये दिली जाईल. म्हणजे जे लेक्चर शिकवलं जाईल मी याच्यावरती ते मी सोडवून प्रश्नवरती असेल, बरोबर, डिजिटल बोर्डवरती प्रश्न, नंतर खाली मी उत्तर सोडवलेलं असेल आणि तीच PPT तुम्हाला मी नंतर आपल्या ॲपमध्ये देईल.
जेणेकरून तुम्हाला ते परत चेक बघायला सोडवण्यासाठी, ठीक आहे. एक पहिली PPT मी वाटलंच तर MT देईल, म्हणजे न सोडवलेली प्रश्न, आणि मग सोडवून तेच प्रश्न सोडवून देईल, जेणेकरून तुम्हाला परत रिव्हिजन करताना तुम्ही डायरेक्ट ॲपमधले PPT ओपन करून जी PPT न सोडवलेली आहे ती PPTची प्रश्न सोडवू शकता आणि सराव करू शकता, बरोबर. त्यामुळे न सोडवलेली पण देतो आणि सोडवलेली पण देतो, दोन्ही पण त्यामध्ये टाकतो. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे लेक्चर घ्यायच्या अगोदरची एक आणि लेक्चर घेतल्यानंतर मग ते लिहिल्यानंतर एक. ठीक आहे मित्रांनो. आता नेक्स्ट बघा, आता इथं मेन आहे, ठीक आहे, की लेक्चर कसे सुरू होणार. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की ॲक्च्युली बॅच कशी आहे, कशा पद्धतीने सर शिकवणार आहेत. ठीक आहे. लेक्चर कसे सुरू होतील, आपलं पहिलं लेक्चर असेल यानंतर. आता बॅच कशी आहे ती सांगितली, या व्हिडिओमध्ये सांगतोय, बरोबर. त्यानंतर पहिलं लेक्चर आपलं असेल ALPचा जॉब कसा आहे, काम काय असते. आता तुम्ही म्हणताल सर याच्याशी आम्हाला काय करायचं, मला शिकू वाटतंय म्हणून मी शिकवतोय असं समजा, कारण मी आहे ना ALP. मग मला वाटतंय तुम्हाला जॉबबद्दल माहिती सांगायला पाहिजे, कारण तुम्ही या जॉबमध्ये यायची इच्छा आहे, या जॉबमध्ये येण्याची इच्छा आहे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, अभ्यास सुरू करताय किंवा करणार आहात. तर तो जॉब काय आहे, कसा आहे, बरोबर, जॉबचं काम काय असतं, कशा पद्धतीने असतो जॉब, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ते मी सांगताना पहिल्या व्हिडिओमध्ये निगेटिव्ह पॉईंट पॉझिटिव्ह पॉईंट सगळं सांगेल. असं नाही की तुम्हाला मायलेज भेटतं, हे भेटतं, ते भेटतं, ते तर आहे, पॉझिटिव्ह पॉईंट पण आहेत, पण काही निगेटिव्ह पॉईंट किंवा निगेटिव्ह पॉईंट म्हणता येत नाही, पण जॉबची रिॲलिटी काय आहे हे पण तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावरती मी पहिले व्हिडिओ बनवेल. का तर हे तुम्ही ऐकल्यानंतर म्हणजे हे जॉबचं काम वगैरे एक पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये निर्माण होईल की चला जॉबबद्दल आपल्याला माहीत झालं, जॉब अशा पद्धतीचा आहे. मग तुमचा अभ्यास करण्याचा अजून इच्छा निर्माण होईल, अजून त्यामध्ये अट्रॅक्शन वाढेल त्या अभ्यासाबाबतीत, त्या एक्झामबद्दल, आणि तुम्ही प्रॉपर अजून वेळेनं अभ्यास करतील. म्हणून पहिलं लेक्चर माझं ते याचं असेल. ठीक आहे. दुसरं लेक्चर माझं असेल ALP विषयी संपूर्ण माहिती, कारण हे तर इम्पॉर्टंट आहे लेक्चर. कारण तुम्हाला आता पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला कळालं की चला आपण ज्या एक्झामचा अभ्यास करणार आहे तो जॉब कसा आहे, बरोबर. थोडक्यात मी प्रमोशन वगैरे पण ह्या गोष्टी पण थोड्या त्यामध्ये सांगेल. ठीक आहे. त्याचं प्रमोशन कसं होतं, तो जॉब कसा, ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या. चला ठीक आहे. आता त्या जॉबपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या स्टेजेसमधून जायचं आहे, कोणत्या कोणत्या स्टेप आहेत त्यामध्ये, मग ते तुम्हाला यामध्ये कळेल की चला CBT 1 आहे, CBT 1, त्यानंतर CBT 2, त्यानंतर CBAT, बरोबर. मग ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील. त्यानंतर मेडिकल अँड डॉक्युमेंट आणि डॉक्युमेंट, बरोबर. ह्या 4-5 ज्या स्टेज आहेत त्यामधून तुम्हाला जायचे, हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये फक्त ह्या स्टेज आहेत एवढं नाही समजणार मित्रांनो. तर या स्टेजमध्ये कोणत्या, म्हणजे CBT 1ला किती मार्काचा पेपर होतो, किती मार्काचा पेपर होतो, किती वेळ असतात, किती क्वेश्चन विचारले जातात, त्यामध्ये मग कोणत्या सब्जेक्टला किती प्रश्न असतात. म्हणजे कसं, गणित आहे समजा, गणितला किती, बुद्धिमत्तेला किती, सामान्य विज्ञानला किती, GK आणि करंटला किती CBT 1ला. मग CBT 2 मध्ये कोणते कोणते चॅप्टर आहेत. CBT 2 मध्ये पार्ट A पार्ट B आहे, पार्ट A आणि पार्ट B असे 2 पार्ट आहेत. पार्ट A किती मार्काला आहे, त्यामध्ये कोणते सब्जेक्ट आहेत, पार्ट B मध्ये काय असतं, ह्या गोष्टी सर्व गोष्टी यामध्ये होतील. जवळपास हा व्हिडिओ आपला 1.5 तासाच्या आसपास राहील असं माझा अंदाज आहे. बघू आपण किती मिनिटाचा होईल, पण डिटेलमध्ये मी सांगेल, कारण या व्हिडिओला तेवढं महत्त्व आहे या लेक्चरला. कारण की इथं तुम्हाला ॲक्च्युली आपल्याला काय करायचं आहे, किती पेपर द्यायचे आहेत, त्यामध्ये काय सब्जेक्ट आहेत, मग त्याचा अभ्यास कोणत्या कोणत्या सब्जेक्ट करायचा आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला या लेक्चरमधून कळतील. मला काय मित्रांनो, मी डायरेक्ट तुम्हाला सांगितलं की मी डायरेक्ट संख्या आणि संख्येचे प्रकार सुरू केला असता, पण त्याला काय अर्थ नाही. जर तुम्ही एक्झाम जी देताय त्या एक्झामबद्दल तुम्हाला काही माहीतच नाही, त्या एक्झामचा सिलेबस, एक्झाम पॅटर्न माहीत नाही, त्या एक्झाममधला जो जॉब आहे त्याच्याविषयी माहिती नाही, तर मग डायरेक्ट शिकवून काय करणार तुम्हाला, त्याबद्दल काय आवड निर्माण होणार का. मग जे फक्त अभ्यास 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 करणारे व्यक्ती असतील ते म्हणतील जाऊ द्या काय का असं ना, चला करा.
पण ज्यांना खरंच त्याच्याविषयी एक आतुरता आहे, अट्रॅक्शन आहे, एक आवड आहे, त्यांना मात्र या गोष्टी नक्कीच आवडतील माझ्या. ठीक आहे. तिसरं लेक्चर आपलं असेल ALPचा अभ्यास कसा करावा. कारण बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो मित्रांनो की सर मला ALPचा अभ्यास करायचा आहे, पण कसा मी करू, कसा सुरू करू, सुरुवात कुठून करू, सुरुवात कशी करू, हे प्रश्न येतात. त्यामुळे तिसरं लेक्चर आपलं ते असेल की तुम्ही सुरुवात कशी करायची. कारण सिलेक्शन व्हायचं असेल तर एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे तुमच्याकडे. बरोबर मित्रांनो, सिलेक्शन किंवा यश तेव्हाच भेटतं, त्याला 2 गोष्टी असतात मित्रांनो. 2 गोष्टी कोणत्या असतात. पहिली गोष्ट असती मेहनत, ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट असती योग्य मार्गदर्शन. योग्य मार्गदर्शन, या 2 गोष्टी जर तुम्हाला भेटल्या तरच तुम्ही सक्सेस होता. आता तुम्ही म्हणता सर मेहनत केली तर सक्सेस होत नाही का. तुमच्याकडे मार्गदर्शनच नसेल, म्हणजे तुम्हाला जर गणित विषय 20 मार्काला, बुद्धिमत्ता 25 आणि विज्ञान 20 मार्काला आहे आणि तुम्ही दिवसभर जीकेच वाचताय, जीके आणि चालू घडामोडी, जो सब्जेक्ट तुम्हाला आहे 10 मार्काला, किती 10 मार्काला, चालेल का तुम्हाला. सर मी खूप मेहनत केली ती, मी जीके आणि करंट दिवस रात्र वाचत होतो, काय उपयोग आहे त्याचा. जर तुम्हाला सब्जेक्ट कोणता सब्जेक्ट किती मार्काला आहे, मग त्यामध्ये त्याचा अभ्यास कसा करायला पाहिजे ते आपण यामध्ये बघणार आहे. बरोबर, हे माहीत झालं तरच तुम्ही जाऊ शकता. म्हणून मी सांगितलं की महाराष्ट्रामधील मुलांना खूप इच्छा आहे करण्याची, होण्याची इच्छा आहे रेल्वेमध्ये भरती, पण योग्य मार्गदर्शन भेटत नाही आणि ते आपण उपलब्ध करून देतोय चांगल्या प्रकारे. आणि एक ना एक दिवस महाराष्ट्रातली एवढी मुलं वाढणार महाराष्ट्रात जॉबला रेल्वेमध्ये की तिकडचा लोंढा पूर्ण कमी होऊन जाणार. UP बिहारचा लोंढा पूर्ण कमी होऊन जाणार. जे आता 50-60% आहेत ते 5-10% येणार आणि ते आपल्याला करायचं आहे. त्यामुळे मार्गदर्शन माझं राहील, मेहनत तुम्ही करा. ओके, कार्यक्रम करून टाकू आपण. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट 4थं लेक्चर असेल गणित बुद्धिमत्तासाठी लागणारे बेसिक कन्सेप्ट. आता यामध्ये गुणाकार भागाकार घेताय. तुम्ही म्हणणार सर काय गुणाकार भागाकार आम्हाला येत नाही का. तरी पण असू द्या, ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी, ITIच्या मुलांसाठी समजू आपण, थोडं त्यांना काय प्रॉब्लेम असेल तर डिप्लोमा डिग्रीवाल्यांनी हे लेक्चर बघू नका मग, ठीक आहे, किंवा अर्ध्याच्या पुढे बघा. गुणाकार भागाकार म्हणजे काय मी ते घेणार नाही, पण अशा 2-3 आपल्या संख्या असतील समजा, अशा 3 संख्या आहेत, इथं वर 3 संख्या आहेत, खाली 3 संख्या आहेत, यांचा गुणाकार सांगितला तर मग आपण ते हे करणार का. जाऊ द्या, ऑटोमॅटिक वर गेला, आपल्याला खाली जागा लागणारच होती. असं पहिल्यांदा घेणार, परत खाली असं, परत खाली असं, परत ते असं, मग यांची बेरीज, असं करणार का. अजिबात नाही. जर असं करत बसलं तर यातच तुमचा 1-1.5 मिनिट जाईल आणि प्रश्न कधी सॉल्व्ह करणार आणि सगळे एक्झाम पेपर कधी सोडवणार. तर ते एक शॉर्टकटमध्ये गुणाकार भागाकार कसा करायचा हे शिकवेल. ठीक आहे, थोडक्यात. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वर्ग पाढे घने ABCD. आता हे गणितासाठी पण लागतं, म्हणजे ABCD गणितासाठी लागत नाही, हा बुद्धिमत्तेसाठी लागतो, पण हा वर्ग पाढे घन हे गणितासाठी पण लागतात आणि बुद्धिमत्तेसाठी पण लागतात. तर हे पण मी सांगेल की कुठपर्यंत घन वर्ग पाढे करायला पाहिजेत, ABCD लिहून देईल. ह्या बेसिक गोष्टी ह्या 4थ्या लेक्चरमध्ये आपण घेऊ, कारण हे उपयोगाचं. 5वं लेक्चर असेल आपलं सामान्य विज्ञान. हा पण प्रश्न खूप जणांचा येतो मित्रांनो की सर मी सामान्य विज्ञानचा अभ्यास कुठून करू, कसा करू, कशा प्रकारे सुरुवात करू जेणेकरून मला तो सब्जेक्ट सोपा जाईल. तर तू आता मी सांगतोय तसा कर, माझी लेक्चर बघून कर, तुला सामान्य विज्ञान चॅप्टर सोपा जाईल. ठीक आहे मित्रांनो. तर याच्यावरती पण मी 5वं लेक्चर आपलं व्हिडिओ ते असेल. ठीक आहे. आता या 5 व्हिडिओ नंतर आपलं ॲक्च्युली बॅचला सुरुवात होईल. बॅचला सुरुवात म्हणजे अगोदर काय झाली नाही असं नाही, पण या ज्या गोष्टी अगोदरच्या होत्या या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या अगोदर सुरुवात करायच्या, जेणेकरून आपल्याला एक स्ट्रॅटेजी सापडली की चला आता अभ्यासाला सुरुवात कशा पद्धतीने करायची हे आपल्याला सगळं समजलेलं आहे पहिल्या 5 लेक्चरच्या मधून. ठीक आहे. मग 6व्या लेक्चरपासून आपण प्रॉपर बॅचला सुरुवात होती. मग तिथून 3 भाग पडतात. एक गणिताचा वेगळा फोल्डर असणार, बरोबर, बुद्धिमत्तेचा वेगळा फोल्डर, विज्ञानचा वेगळा फोल्डर, बरोबर. मग विज्ञानमध्ये 3 भाग पडणार. भौतिकशास्त्राचा म्हणजे फिजिक्सचा एक पहिला फोल्डर, दुसऱ्याचा दुसरा, म्हणजे ॲपमधलं फोल्डर सांगतोय मी, ॲपमधलं फोल्डर.
परत जीवशास्त्राचा तिसरा बायोलॉजीचा, आणि मग अशा पद्धतीने गणिताच्या फोल्डरमध्ये पहिल्यांदा गणिताचे टॉपिक, गणिताचे ALPचे टॉपिक कोणते कोणते आहेत, बुद्धिमत्तेच्या फोल्डरमध्ये बुद्धिमत्तेचे ALPचे टॉपिक, म्हणजे त्यांचं व्हिडिओ बनवणार आहे, व्हिडिओ मी सांगतोय. परत सामान्य विज्ञानचं टॉपिक, सामान्य विज्ञानाचा टॉपिक, त्यामध्ये सामान्य विज्ञानामध्ये हे 3 पार्ट आहेत. मग भौतिकशास्त्राचा वेगळा व्हिडिओ ज्यामध्ये भौतिकशास्त्राची टॉपिक आणि त्याविषयी माहिती, म्हणजे एकक मोजमापन, गती व गतीचे प्रकार, बल व गतीचे नियम, गुरुत्वाकर्षण, कार्य, ऊर्जा, शक्ती, अशा पद्धतीने टॉपिक. मग केमिस्ट्री, केमिस्ट्रीचं पदार्थाचं भौतिक वर्गीकरण. आता बघा जवळपास 10च्या आसपास टॉपिक आहेत फिजिक्सचं. ठीक आहे, केमिस्ट्रीचं टॉपिक आहे जवळपास 7 ते 8च्या आसपास. बायोलॉजीचे टॉपिक आहेत मित्रांनो जवळपास एक 13 ते 14. ठीक आहे, 14 आहेत आपल्याकडे. आता तुम्ही म्हणता सर ॲक्युरेट का सांगत नाही, 13 की 14, 7 की 8? तर मित्रांनो विज्ञानचं जर तुम्ही पुस्तक एक 2-4 पुस्तक बघा, कारण मी प्रॅक्टिकली शिकवणार, तुम्हाला अगोदरच मी सांगितलं प्रॅक्टिकली जे आहे ते शिकवणार. आपलं लपवणं किंवा खोटं काहीतरी सांगणं अशा गोष्टी नाही, जे आहे ते सरळ, पटलं तर पटलं, नाही पटलं तर तुमच्या. कारण रिॲलिटी सांगितल्यानंतरच त्याला पटलं तर तो त्या पद्धतीने प्रयत्न करतो. परत सामान्य विज्ञानची 2-4 पुस्तकं जर बघितली तर प्रत्येक पुस्तकात तुम्हाला चॅप्टर कमी जास्त दिसतील. बघा तुम्ही MPSCची बघा, सरळ सेवेची बघा, किंवा हिंदीतली बघा, इंग्लिशमधनं बघा. काही ठिकाणी फिजिक्सचं 8च चॅप्टर दिसतील, काही ठिकाणी 9 दिसतील, तर काही ठिकाणी 10 दिसतील. आता हे असं का होतं, तर 2-2 चॅप्टर एकत्र केले असतात. असं नाही की त्यांनी शिकवलंच नाही आणि एक चॅप्टरच गाया पूर्ण डिलीटच केला, असं नसतं. काय असतं की त्यांनी ते टॉपिक जो आहे तो दोन्ही एकत्र केलेला असतात. जसं की बल आणि गुरुत्वाकर्षण, बल आणि गुरुत्वाकर्षण हा टॉपिक आपण 2 वेगवेगळे घेतलेला आहे. आता काही पुस्तकात एकच असू शकतं, पण आपल्या पुस्तकानुसार प्रश्नपत्रिका संच असेल, आपलं NCERTचं थिअरी पुस्तक येणार आहे ती असेल, बनवणं सुरू आहे. तर त्यामध्ये जसं आपण घेतलेला आहे टॉपिक, कारण तुम्ही बॅच माझी केली, एखादा चॅप्टर बघितला एककाने मोजमापन, तर ते एककाने मोजमापनचं प्रश्न करण्यासाठी तुम्हाला नक्कीच PYQचं पुस्तक पाहिजे, किंवा ते करत असताना सोबत थेरी पुस्तक पाहिजे. तर ते आपली पुस्तक जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा त्यात वेगळं आणि शिकवताना वेगळं असं झालं नाही पाहिजे, सगळं प्रॉपर असलं पाहिजे. ठीक आहे, आणि आपण तर रेल्वेला पूर्ण शिकवतोय, रेल्वेचा बाकी एक्झामचा संबंध आहे, त्यामुळे आपण ते प्रॉपरच घेणार आहे. ठीक आहे, तसंच इथं पण फिजिक्सचं, बायोलॉजी, त्यामुळे ते तुम्हाला मी त्या टॉपिकमध्ये बरोबर त्या टॉपिकची नावं आणि त्याविषयी थोडक्यात एक्सप्लेनेशन देईल. आणि मग त्यानंतर ॲक्च्युली बॅचला सुरुवात होईल. ॲक्च्युली बॅचला सुरुवात होईल म्हणजे काय, तर गणिताचं लगेच पहिला चॅप्टर संख्या आणि संख्येचे प्रकार, मग त्याचे लेक्चर बेसिक, सगळे बेसिकपासून टाईप वगैरे, मग विभाज्यतेच्या कसोट्या, त्यात बुद्धिमत्तेचं दिशा आणि अंतर, विज्ञानचं परत फिजिक्सचं वेगळं, केमिस्ट्रीचं वेगळं, बरोबर, भौतिकशास्त्र वेगळं, रसायनशास्त्र वेगळं, जीवशास्त्र वेगळं, अशा पद्धतीने आपली सुरुवात होईल. ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा, बॅचमध्ये काय काय असेल इथं व्यवस्थित बघा बरं का मित्रांनो. कारण परत एखादा उठायचा आणि सर तुम्ही GKची लेक्चर घेतली नाहीत, बरोबर, GK तुम्ही शिकवलं नाही सर, तुम्ही तर म्हटलेला बॅचमध्ये सर्व काय आहे, तर ते व्यवस्थित बघा आधी. ठीक आहे मित्रांनो, सुरू आहे का, ते व्यवस्थित बघा मित्रांनो आता. ठीक आहे, बघा व्यवस्थित लक्ष द्या काय सांगतोय, कारण इथं सगळा घोळ आहे मित्रांनो. आपण CBT 1ची बॅच घेतोय, CBT 2चा पण गणित आणि बुद्धिमत्ता जे सब्जेक्ट आहेत, गणित आणि बुद्धिमत्ता, त्याला 50 मार्क आहेत, 25-25. 50 मार्काला हे उपयोग आहे, मी आधीच सांगितले पूर्ण, बरोबर. आता CBT 1चा विचार केला, CBT 1 तर ती असती 75 मार्काची. किती मार्काची? 75 मार्काची. त्यामध्ये तुमचं गणित असतं 20 मार्क, बुद्धिमत्ता असतं 25 मार्क, सामान्य विज्ञान असतं 20 मार्क, GK आणि चालू घडामोडी 10 मार्क, असं मिळून 75 मार्काचं असतं. ठीक आहे, क्लिअर कट बॅच सांगतोय. आपल्या बॅचमध्ये काय होईल, उद्या उठून कोणीतरी सर हे नाही घेतलं तुम्ही, ते नाही घेतलं, असं झालं नाही पाहिजे. गणित 20 मार्काचं मी पूर्ण घेईल, लेक्चर सहित सगळं. ठीक आहे,
त्यामध्ये तुम्हाला फक्त माझी लेक्चर आणि PYQ प्रश्न रिव्हिजनसाठी करायची गरज आहे, बाकी काही नाही. बुद्धिमत्ता मी पूर्ण घेईल लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला PYQ करायची गरज आहे लेक्चर झाले की. ठीक आहे. सामान्य विज्ञानचं पण पूर्ण मी लेक्चर घेईल. ठीक आहे मित्रांनो. हे किती झालं आता? हे झालं 65. किती पैकी? 75 पैकी, कारण 75 मार्काचा पेपर आहे बरोबर. या 65 मार्कामध्ये तुम्हाला प्रॉपर मी घेणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता राहिलं किती? 10 मार्क बरोबर. हे 10 मार्क. या 10 मार्कामध्ये GK असतं 2 ते 3 मार्क किंवा 3 ते 4 मार्क. ठीक आहे. आणि करंट आहे म्हणजे चालू घडामोडी, हे आहे 6 ते 7 मार्क किंवा 7 ते 8 मार्क एवढे येतं. ठीक आहे. आता चालू घडामोडीचे आपण PDF रोजच्या चालू घडामोडीच्या करंटच्या PDF आपण रोजच्या देणार आहे तुम्हाला. रोजच्या रोज एक PDF येणार. आजची चालू घडामोडी म्हणजे कालची चालू घडामोडी ज्या पण असतील करंट अफेअर तेवढं आज PDF तुम्हाला आपण देणार ॲपमध्ये. त्यामुळे हे 7 ते 8 मार्क तुमचे पूर्ण कव्हर होऊन जाणार. 65 प्लस 7च धरा, किती झाले? 72. 72 मार्क तुमचे कव्हर होऊन गेले. राहिले किती? 75 पैकी 3 मार्क. आता 3 मार्काला तुम्हाला चालू घडामोडी आहे इथं GK. आता 3 मार्कासाठी काय काय घ्यायचं? पॉलिटी घ्यायचं, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र घ्यायचं, भूगोल घ्यायचा, इतिहास घ्यायचा. काय घ्यायचं 3 मार्कासाठी? गरज आहे LPला 3 मार्काचं घेण्याची, घ्यायची गरज आहे त्यासाठी. मग कशाला घ्यायचं ते? म्हणून आपण ते घेणार नाही. आणि असं पण नाही की CBT 1चं मेरिट 75 पैकी 70 लागतं. CBT 1चं मेरिट किती लागतं? 45. 75 पैकी 45 पाडली की तुम्ही ओपनमध्ये असेल तरी CBT 2 क्वालिफाय होता. ठीक आहे. ठीक आहे. मग आता आपण जर 72 मार्काचं परफेक्ट घेतोय, त्यापैकी 65 मार्काची लेक्चर आणि 7-8 मार्काचं करंटचा रोजच्या रोज PDF, जे की 1 तास रोज द्या त्या PDFला व्यवस्थित, त्याच्या नोट्स वगैरे काढा PDF. आणि तुम्हाला फक्त डेली PDF देणार नाही मित्रांनो, रोज तर PDF देणार, पण आठवड्यातून एक वीकली PDF देणार, महिन्यातून एक मंथली PDF देणार करंटची. जे की तुम्ही रोज करंट नाही बघितलं तर वीकली PDF आहे तेवढी जर बघितलं तरी बास. वीकली नाही बघितली, मंथली PDF बघितलं तरी बास, काय अडचण नाही. मंथली PDF फक्त महिन्यातून एक बघितली ना तेवढी तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, असं देणार आहे आपण. मग मला सांगा आता यामध्ये काय राहतंय? आता 3 मार्कासाठी जर मी ती इतिहास भूगोल शिकवत बसलो सगळं, म्हणजे हे 3 सब्जेक्ट जेवढं आहे तेवढं मला इथं शिकवावं लागेल, 4 सब्जेक्ट तेवढंच. आणि इकडं किती मार्काला? 72 मार्काला हे सगळं. आणि हे किती मार्काला? 3 मार्काला. त्यामुळे GK घेणार नाही. मग तुम्ही म्हणता सर आता GK नाही घेतलं तर CBT 2ला, LPच्या CBT 2ला GK 0 मार्कला आहे. किती मार्कला? 0 मार्क. आपल्याला GKचा काहीही संबंध येत नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर, म्हणजे माझं स्पष्ट मत, रेल्वे ALPचा अभ्यास करत असाल, रेल्वे ALP GKला 0 करून टाका. बघू सुद्धा नको, मी म्हणेल बघू सुद्धा नका. लयत काय वाटलं तर ते GK मधलं कुठं देश आणि त्याच्या राजधान्या आणि कुठं, म्हणजे जनरल नॉलेज बघा, असलं सब्जेक्ट बघ नका. ते देश आणि त्याच्या राजधान्या, परत चलन देशाचं आणि असल्या आंतरराष्ट्रीय संघटना थोड्या असलं काय असलं तर करा, 1 आणि 2 मार्क 3 पैकी आला तर. नाहीतर अख्खं GK करून पण 1 पण मार्क तुम्हाला जमणार नाही, असं होईल. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ती 4च गोष्टी प्रेफर करा चांगल्या: गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी. GKचा विषय घेऊ नका. 72 मार्काचं परफेक्ट करा. कसा स्कोर येत नाही बघा. गणित बुद्धिमत्ता 45 पैकी तुमचा स्कोर येतोय चांगला, त्यात विज्ञान 20ची भर आहे. आता महत्वाचं अजून एक, इथं बरेच जण म्हणते सर विज्ञान 6-7 मार्काला आलतं, 20 मार्क कुठं जोडायला लागलाय 2025च्या एक्झाममध्ये. हे मी जे सांगितले ते 2024च्या एक्झामचं आहे. 2024 मध्ये ज्या ALPच्या जागा निघाल्या होत्या त्यामधलं हे आहे. 2025च्या एक्झाममध्ये जवळपास 65 ते 67 मार्काला मॅथ आणि रिझनिंग होतं मित्रांनो, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ताच होतं, हे विसरता कामा नये. म्हणजे बघा गणित आणि बुद्धिमत्तेला सुद्धा किती महत्व आहे. ठीक आहे. मग विज्ञान सर 6-7 मार्कासाठी करायचं का? आता ह्यावेळी काय झालं, 65 ते 67 मार्काला गणित बुद्धिमत्ता आल्यामुळे राहिलेल्या 7-8 मार्काला विज्ञान 5-6 मार्क आणि करंट 1-2 मार्क झालं. GK तर कुठं पत्त्याच नाही GKचा.
मग सर तुम्ही म्हणताय करंट 7-8 मार्काला येतं, हे 2024ला आलतं, 2025ला उलटं झालं. ठीक आहे ना, उलटं झालं तर गणित बुद्धिमत्ता तुम्ही चांगलं केलं तर बरं आहे ना, 65-67 प्रश्न गणित बुद्धिमत्तेत. पण वेळ लागतो तिथं, वेळ जातो तुमचा तिथं, त्यामुळे फास्ट स्पीड खूप इम्पॉर्टंट तिथं. मग ठीक आहे, ते सगळ्यांसाठीच इम्पॉर्टंट आहे बरोबर. त्यामुळे असं समजायचं नाही की विज्ञान करायची गरज नाही किंवा चालू घडामोडी करायची गरज नाही. जीकेचं मी सांगितलं करू नका, पण बाकी त्यामुळे हे करायचं आहे, विज्ञान पण आणि गणित बुद्धिमत्ता पण, चालू घडामोडी पण, रोजच्या रोज PDF. अशा पद्धतीने आपली बॅच असेल. तुम्हाला यामध्ये अजून काय डाऊट असेल कमेंट करून खाली विचारा. अजून इम्प्रूव्हमेंट यात पाहिजे असेल सर अशा पद्धतीने करा, तसं तरी कमेंट करा. अजून तुम्हाला बॅच चांगली वाटली, माझं शिकवणं चांगलं वाटलं तरी लाईक करा, सबस्क्राईब करून कमेंट करून सांगा सर मस्त समजलं, बऱ्यापैकी गोष्टी LPच्या क्लिअर झाल्या सर, प्लस तुम्ही बॅच कशा पद्धतीने घेणार आहे हे क्लिअर झालं सर. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट साहजिक आहे ALP आहे, तर ALPची पुस्तकं पण पाहिजेत. हे आपलं प्रश्नपत्रिका संच आहे, ALPसाठी घ्या मित्रांनो. ALPचा प्रश्नपत्रिका संच आहे स्पेशल, हा तर नक्की घ्या. PYQचा प्रश्न आहे त्यामध्ये, आणि हे घेतल्यानंतर आपण शिकवलं एखादा टॉपिक तर त्याच्यावरचं या पुस्तकातून प्रश्न बघून करा, आणि आपल्या ॲपमध्ये ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यातून पण करा. पण याच्यातून केल्यानंतर तुम्हाला समजेल की हां सर बरोबर ट्रॅकवर चाललेत का, नाही तर सर तिसरं शिकवतात ALPला प्रश्न तिसरंच पडतात. त्यापेक्षा हे प्रश्न घ्या. माझी बॅच झाली की लगेच एखादा टॉपिक किंवा चॅप्टर झाला की त्यावरचे प्रश्न बघा, हां सरांनी बरोबर शिकवलेत, आणि त्यासोबत दुसऱ्या पण एक्झामचा प्रश्न दिसतील बरोबर. साहजिक आहे, वेगळा पॅटर्न, ह्यात जो पॅटर्न नसेल विचारला आणि NTPC टेक्निशियन ग्रुप Dला विचारलाय तर तो पण टाईप मी घेणार ना त्या चॅप्टरमधला, का तर उद्या ह्याला तो टाईप विचारला तर काय करणार. मग तुम्ही म्हणणार सर मला हा टाईप तुम्ही शिकवलाच नव्हता, आम्हाला या टाईपचा प्रश्न पडला, असलं माझ्याकडे नको. ठीक आहे, काय डाऊट. त्यामुळे हे प्रश्नपत्रिका पुस्तक नक्की घ्या. ठीक आहे, अधिक माहितीसाठी कुठं भेटेल, काय कुठल्या जिल्ह्याला भेटेल, काही अशासाठी आपला नंबर आहेच, त्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून किंवा कॉल करून विचारू शकता. हा नंबर माझा नाही, ऑफिसमधून असतो, तिथून तुम्हाला उत्तर दिले जातील. नंतर परत माझा नंबर म्हणून लावा डायल करा, असं काय करू नका. ठीक आहे, नेक्स्ट बघा, हा CBT2चं पुस्तक आहे. CBT2च्या वेळी घेतलं तर चालेल, आता घेऊन बघायचं असेल तरी बघू शकता. बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग जो 50 मार्काला आहे सब्जेक्ट मी सांगितलं त्याचं हे पुस्तक आहे. ठीक आहे मित्रांनो, अजून तुम्हाला काय डाऊट असेल, काय विचारायचं असेल तर या नंबरवरती मेसेज किंवा कॉल करून विचारू शकता. तसेच आपले रेल्वेचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत मराठी, ज्यामध्ये आपण रेल्वेच्या अपडेट, नवीन नोटिफिकेशन आलेल्या, शॉर्ट नोटिफिकेशन, लॉंग नोटिफिकेशन, एक्झाम पॅटर्न असेल, नोट्स असतील, क्वेश्चन पेपर असेल, जे अपडेट असतील, आन्सर की आल्या, ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. मराठी ग्रुप आहे, मराठीतून अभ्यास करणाऱ्या मुलांनी ॲड व्हायचं असेल तुम्हाला त्या ग्रुपमध्ये तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा की सर मला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल, त्यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट रेल्वेच्या येत राहतील. मी तुम्हाला पुरेपूर देण्याचा प्रयत्न करेल, काहीही काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमची मानसिकता कष्ट करण्याची ठेवा. मी तुम्हाला मग सांगितलं ना, 2 गोष्टी लागतात, एक म्हणजे मार्गदर्शन आणि मेहनत. मार्गदर्शन मी करेल, मेहनत करायचं काम तुम्ही करा. ठीक आहे, एकदा परत रिव्हिजन होऊ द्या, जेवढे राहिलेत त्यांच्यासाठी. ठीक आहे, जेवढे राहिलेत त्यांच्यासाठी, जे गेलेत सोडून ते गेले. ठीक आहे, बॅच सुरू करतोय प्रॉपर, नो लोड. सांगितलं तुम्हाला यामध्ये सर्व. कुणी बॅच लावायची हे पण सांगितलं. चष्मा असेल बॅच लावू नका, ALPचा अभ्यास करू नका स्पष्ट. वय जास्त असेल करू नका. तिसरं काय, ट्रेड दिलं होतं, ITI झाला असेल, ह्या 15 ट्रेड असतील, यापैकी कोणता ट्रेड असेल तुमचा तर करा. जर या 15 व्यतिरिक्त ट्रेड असेल करू नका अभ्यास. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट डिप्लोमा इंजिनिअरिंग, BE BTech झाला असेल, पॉलिटेक्निक डिप्लोमा, तर या 5 ब्रँच असतील तर अभ्यास करा. माझी ब्रँच हे होते, करा. नसेल या व्यतिरिक्त सिव्हिल, कम्प्युटर वगैरे असेल, IT करू नका अभ्यास. ठीक आहे, नेक्स्ट कशा पद्धतीने बॅचेस असेल ही माहिती मी सांगितली बरोबर. स्वतः घेणार, डिजिटल बोर्डवर घेणार. ठीक आहे, मराठीत नसेल फीचं सांगितलं, त्यानंतर व्हॅलिडिटी सांगितली, आणि बॅच एकदम बेसिकपासून असेल, त्यामुळे मी नवीन आहे, मला समजेल का, माझं गणित कच्चं आहे, असला काही विषय नाही आहे.
एकदम बेसिकपासून शिकवणार, परफेक्ट तुमचं होणार म्हणजे होणार. आता ते कसं स्ट्रगल करून मेहनत करून लक्षात ठेवायचं, कशा पद्धतीनं रिव्हिजन करायची, ह्या गोष्टीवर तुमचं डिपेंड आहे पुढचं. ठीक आहे. नेक्स्ट बॅच कशी असेल, आपल्याला टाईम नाही ड्युटीमुळे, त्यामुळे आपली रेकॉर्डेड असेल. रोज सकाळी 10 वाजता लेक्चर येईल. ठीक आहे, त्यानुसार आपलं असेल. आणि मी हे पण सांगितलं तुम्हाला, प्रॉपर अभ्यास करा. CBT 1 100% निघेल. CBT 2चं पण 50% गणित बुद्धिमत्ता या बॅचमध्येच तुमचं कव्हर होईल. 50 मार्काचं. 50 मार्काचं फक्त मग CBT 1 झाल्यानंतर बेसिक सायन्स, इंजिनिअरिंग, ग्राफिक्स तेच करत राहायचं आणि ह्याची फक्त रिव्हिजन मारायची, कारण इथं तुम्ही ते कव्हर करून घेतलं असणार. ठीक आहे मित्रांनो. बाकी जे शिकवले त्याची PPT मी तुम्हाला देईल. आणि सरावासाठी तुम्ही आपल्या ॲपमधून क्वेश्चन पेपर आहेत भरपूर, 200 क्वेश्चन पेपरच्या आसपास क्वेश्चन पेपर आहेत. त्याच्यातून त्या चॅप्टरचं लगेच प्रश्न सोडवू शकता. किंवा आपलं पुस्तक बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका संच चॅप्टर वाईज एकदम क्लिअर कट येतंय, काम सुरू आहे. गणिताचं पण काम सुरू आहे, विज्ञानचं NCERTचं काम सुरू आहे, सर्वच येतंय. पुढच्या 6 महिन्यात टोटली मराठीतनं मटेरियल नाही, हा शब्दच नाही राहत, तुम्हाला टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. बाकी लेक्चर सांगितले मी या पद्धतीनेच असतील. आता पुढचं लेक्चर काय असेल, ALP म्हणजे काय, ALPचा जॉब कसा आहे, ALP बद्दल माहिती. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये मग एक्झाम पॅटर्न आणि मग पुढं गणिताचे टॉपिक, विज्ञानचा अभ्यास कसा करायचा आणि त्यानंतर आपल्या अशा पद्धतीने आपलं बॅच सुरू पूर्ण होईल. ठीक आहे मित्रांनो. अजून काय डाऊट असेल, काय माहिती विचारायची असेल तर नंबर आहे 85 50 93 52 62 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून किंवा कॉल करून तुम्हाला काय याच्याविषयी डाऊट असेल तर विचारू शकता. बॅचमध्ये 100% फायदा होणार. आणि ह्या बॅचमध्ये ग्रुप डी टेक्निशियन जर अभ्यास करत असाल, एखाद्याचा ITI झाला आहे तो ग्रुप डीला पण टेक्निशियनला बी इलिजिबल आहे, किंवा ITI अप्रेंटिस झाली ग्रुप डीला बी इलिजिबल आहे. ही बॅच जरी जॉईन केली किंवा ग्रुप डीची केली किंवा टेक्निशियनची, तरी तुमचा कव्हर होऊन जाते. 2-2 3-3 बॅच जॉईन करू नका, नाहीतर हे ग्रुप डीचा पण करतो, LPचा करतो, बॅच जॉईन करा. कारण सिलेबस सेम आहे, त्यामुळे लेक्चर काही चेंज राहतील थोडीफार, जे की कव्हर होऊन जातील. एवढं पण चेंजेस त्याच्यात नसेल की 2-2 बॅच जॉईन करायची गरज लागेल. ठीक आहे, तर असलं काय करू नका, एकच बॅच जॉईन करा. ठीक आहे मित्रांनो. पुस्तकासाठी जर माहिती विचारायची असेल तर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर विचारू शकता. ऑनलाईन पण आपल्या ॲपमध्ये आहेत. ॲपचं नाव आहे रेल्वे प्रेमी मराठी, पुढं क्लासेस फक्त करा, क्लासेस एवढं प्ले स्टोअरवर सर्च करा, तिथून पण तुम्ही ही पुस्तक ऑर्डर करू शकता. ठीक आहे. टेक्निशियन ग्रेड 3चं पण आलेलं आहे, आपलं NTPCचं पण आलेलं आहे. लवकरच ग्रुप डी, परत विज्ञान NCERT, गणित बुद्धिमत्ता पण येत आहेत. काय डाऊट असेल कमेंट करून विचारा. इम्प्रूव्हमेंट लागत असेल तरी सांगा, फास्ट होत असेल सांगा, स्लो होत असेल तर सांगा. व्हिडिओ मोठं होत राहणार आहेत मला पण माहीत आहे, पण डाऊट राहिला नाही पाहिजे हा आपला उद्देश आहे. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड.